पुष्पा 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 पुष्पराज। मित्रांनो, पुष्पा हा मूवी जो आहे तो सध्या सर्वात जास्त ट्रेंड करत आहे, तो म्हणजे अल्लू अर्जुनची ॲक्शन आणि सोबतच जी लाल चंदनाची तस्करी आहे त्यामुळे। हे लाल चंदन असले तसले चंदन नाही मित्रांनो, तर हे लाल चंदन फक्त आणि फक्त भारतामध्ये मिळतं आणि याची किंमत जी आहे ती इंटरनॅशनल मार्केटमध्ये चांगल्या प्रतीच्या लाल चंदनाची किंमत जवळपास प्रति टनाला 1 ते 2 कोटी रुपये इथपर्यंत या चंदनाची किंमत आहे। याला खूप जास्त मागणी आहे, त्यामुळेच या चंदनाची जी तस्करी आहे ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होते आणि हीच गोष्ट पुष्पा या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे। आणि नेमकी या चंदनाला एवढी किंमत का असते आणि याची शेती जी आहे ते कोण कोण करू शकतं, कशा पद्धतीने उत्पादन घेऊ शकतं, थोडक्यात या लाल चंदनाची कहाणी जी आहे ती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मित्रांनो, या लाल चंदनालाच रक्तचंदन सुद्धा म्हणतात आणि हो, हे लाल चंदन जे आहे ते पांढऱ्या आणि पिवळ्या चंदनाप्रमाणे याला वास नसतो, कुठलाही सुगंध नसतो। तरी पण मित्रांनो, याच्या 1 किलोची किंमत जी आहे ती जवळपास मार्केटमध्ये 50,000 ते 1 लाख रुपये आणि जर चांगल्या प्रतीचं लाल चंदन असेल तर मग त्याला 2 लाख रुपयापर्यंत सुद्धा भाव मिळतो। एवढं महाग हे लाल चंदन आहे। पूर्ण जगामध्ये जर पाहिलं तर लाल चंदन हे फक्त आणि फक्त भारतामध्ये आणि भारतामध्येही जर पाहिलं तर आंध्र प्रदेशमध्ये हे लाल चंदन मिळतं। इतर कुठल्याही ठिकाणी लाल चंदन मिळत नाही। त्यामुळे जे IUCN आहे त्याने या लाल चंदनच्या झाडांना इंडेंजर्ड स्पेसीजमध्ये म्हणजेच खूप दुर्मिळ आणि दुर्लभ अशा या कॅटेगरीमध्ये IUCN देखील या झाडांना टाकलेला आहे। आंध्र प्रदेशमध्ये जर पाहिलं तर आंध्र प्रदेशचा जो दक्षिणेकडील भाग आहे त्यामध्ये नेल्लोर असेल, कडप्पा असेल, कुर्नूल असेल, याच्या काही भागामध्ये जे शेषाचलमचे जंगल आहे, आपण पिक्चरमध्ये बघतो पुष्पा की तेथे शेषाचलमचे जंगल दाखवलेलं आहे आणि याच शेषाचलमच्या जंगलमध्ये लाल चंदनाचं चांगल्या प्रतीचं लाकूड जे आहे ते आपल्याला मिळतं। मग इथेच का हे लाल चंदनचं चांगल्या प्रतीचं लाकूड तयार होतं, तर इथली जी हवामानाची कंडिशन आहे, जसं की कोरडे हवामान आणि गरम हवामान, या लाकडाला चांगल्या प्रतीचं बनवण्याचं काम जे आहे ते हे हवामान करतं आणि इथेच या प्रकारचं जे हवामान आहे ते या झाडांना पोषक ठरतं। त्यामुळे या भागामध्ये शेषाचलमच्या जंगलामध्ये या झाडांची वाढ आणि चांगल्या प्रतीचं लाल चंदन जे आहे ते तयार होत असतं। आणि पुष्पा या पिक्चरमध्ये याच भागातील लाल चंदनाची तस्करी कशा पद्धतीने होते याचं सुंदर उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे। आणि चित्रपटाने आत्तापर्यंत मित्रांनो जवळपास बऱ्याच चित्रपटांचे कमाईमध्ये रेकॉर्डसुद्धा तोडलेले आहेत। 1400 कोटींच्या वर आत्तापर्यंत त्यांनी गल्लासुद्धा कमवलेला आहे। आणि हो मित्रांनो, या भागामध्ये आंध्र प्रदेशच्या शेषाचलम या जंगलामध्ये ते या लाल चंदनाची शेतीसुद्धा केली जाते। आपल्याला विश्वास बसत नसेल, परंतु 1983 मध्ये जे तत्कालचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते रामाराव यांनी येथे काय केलं होतं की या लाल चंदनाची वाढ व्हावी, आणखीन झाडं वाढावेत, उत्पन्न वाढावं, त्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टरमधून रायलसीमा या भागामध्ये लाल चंदनांच्या बियाची रोपणी केली होती। या लाल चंदनाच्या झाडाला मित्रांनो जवळपास 12 ते 20 वर्ष लागतात। जे चांगल्या प्रतीचं चंदन आहे ते तयार होण्यासाठी, झाड तयार होण्यासाठी 12 ते 20 वर्षाचा कालावधी लागतो। आणि या लाल चंदनाची झाडं जी आहेत यांची उंची जर आपण पाहिली तर जवळपास 10 ते 15 मीटर एवढ्या उंचीची ही झाडं आपल्याला या शेषाचलमच्या जंगलामध्ये मिळतात। म्हणजे जवळपास 30 फुटापासून ते 50 फुटापर्यंत या झाडांची उंची आपल्याला पाहायला मिळते। आणि या लाल चंदनाला जर कुठून मागणी असेल तर मित्रांनो सर्वाधिक मागणी जी आहे ती चीनमधून होते। त्याचसोबत जपान असेल, सिंगापूर असेल, ऑस्ट्रेलिया असेल, तर या काही देशांमधून जी आहे ती या लाल चंदनाला आपल्या इथून मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होते आणि भावसुद्धा त्यांना चांगला मिळतो। म्हणूनच येथे तस्करीचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त होत असतं। मग या लाल चंदनाला नेमका एवढा भाव का देतात आणि एवढी मागणी जी आहे ती का असते, तर मित्रांनो सर्वाधिक याचा उपयोग जो आहे तो मेडिसिनल यूज म्हणून, औषधीसाठी उपयोगी म्हणून, सोबतच सर्वाधिक उपयोग याचा कॉस्मेटिक बनवण्यासाठी होत असतो। आणि याच कारणाने जे आहे त्याचसोबत जी महागडी दारू असते त्याचा जो फ्लेवर असतो तो तयार करण्यासाठी सुद्धा या चंदनाचा उपयोग केला जातो। सोबतच काही अँटिक जे फर्निचर असतं, ब्रँडेड जे फर्निचर असतं त्यांना बनवण्यासाठी सुद्धा या लाल चंदनाचा उपयोग केला जातो। यासाठी खूप जास्त किंमत मार्केटमध्ये याला मिळते आणि यासाठी मित्रांनो याची तस्करी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते। या झाडांची कापणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते। डाऊन टू अर्थ या संस्थेच्या रिपोर्टनुसार जर पाहिलं तर 2016 पासून 2020 पर्यंत मित्रांनो जवळपास
20,000 टन चंदनाची, लाल चंदनाची तस्करी जी आहे ती या 4 वर्षामध्ये झालेली पाहायला मिळते। आणि सोबतच आता जर कंडिशन पाहिली तर या जंगलाचा जवळपास अर्धा भाग जो आहे तो कापून संपलेला आहे। आणि या तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारने यावरती उपाययोजना म्हणून एक टास्क फोर्स जी आहे, रेड सँडर्स अँटी स्मगलिंग टास्क फोर्स जी आहे ती यासाठी तयार केलेली आहे। आणि जर यामध्ये स्मगलिंग करताना कोणी पकडला तर यासाठी मित्रांनो 10 वर्षाची सजा सुद्धा इथे होऊ शकते। आणि हो, तसं पाहिलं तर याची शेती कोणीही करू शकतो, परंतु त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की सुरुवातीलाच आपल्याला शासनाची परवानगी घ्यावी लागेल की आम्ही लाल चंदन याची शेती करणार आहोत। आणि सोबतच जेव्हा हे झाडं वाढतील मित्रांनो तेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन सुद्धा आपल्याला झाडं कापण्यासाठी घ्यावी लागत असते। तर अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो सध्या बहुचर्चित पुष्पा चित्रपट आहे तर याच्या माध्यमातून जी लाल चंदनाच्या तस्करीची गोष्ट आपल्या समोर आली होती तर त्या संदर्भाने आपण या लाल चंदनाच्या बाबतीत माहितीस्तव ही कहाणी पाहिलेली आहे मित्रांनो। तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि नवीन व्हिडिओसाठी मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।